शुभेच्छा असतील एकाच एंडने हे सामने पाहायला मिळत आहेत. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगली संकल्पना श्री हनुमान मंडळ टिवरी आयोजित क्रिकेटचा हा रणसंग्राम पाहायला मिळतोय. जे विद्यमान उपसरपंच आहेत नूतन कुमार सूर्यकांतजी बोईर यांच्या नेतृत्वाखाली हा उपसरपंच चषक आपल्याला पाहायला मिळतोय. तसेच मोहन पाटील जे माजी उपसरपंच आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्या माध्यमातून सुद्धा आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरता पाहायला मिळतंय. कोपरी ठाणे प्रथमतः फलंदाजी, दोन फलंदाज दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी, क्षेत्ररक्षण सजवून घ्या आदित्य शेट्टे अँड कंपनी. मी विनंती करतोय अक्षय सोनी थोडस आम्हाला कॉपरेट करा. नाही नाही तर स्ट्राईकला फलंदाज निखिल पाहायला मिळतोय. तर नॉन स्ट्राईक एंडला मुकेश ही जोडी पाहायला मिळते. तर एक टेनिस क्रिकेट विश्वातील सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. राज जैन येत असताना गोलंदाजी मार्क वरती. कारण जबरदस्त क्रिकेट हाताळलं गेलंय ज्याच्या माध्यमातून आखाती देशात जाऊन मात्र क्रिकेटचं T20चा थरार अनुभवलेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. दोन सलामीवीर दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. कोपरी ठाणे विपक्ष नरसिंह नवगर असा सामना मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. खूप चांगला खेळ निश्चित स्वरूपाने मॅच मध्ये पाहायला मिळेल. मागचा सामना जरूर आपण पाहतोय. स्वप्नील मुकादमची झुंज, मितेश शिंगोटे यांची झुंज मात्र आपण पाहिलं तर थोडीशी कमी पडली गेली मैदानाच्या आतमध्ये. आणि आर्या 11 बोरिवली संघ रणजित म्हात्रे अँड कंपनी दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतंय. तर पहिला चेंडू असेल राज जैन गोलंदाजी मार्क वरती. 4 षटकांचा हा सामना पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने येत असताना जास्त वेळ घेतला जातोय. मी विनंती करतोय ॲक्युरेट 20 मिनिटांमध्ये तुमचा या 4 षटकांचा खेळ समाप्त झाला पाहिजे याकडे लक्ष द्या. आदित्य शेट्टी आपल्याला पाहायला मिळतात डीप मध्ये. क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. निखिल स्ट्राईकला, नॉन स्ट्राईक एंडला मुकेश ही जोडी. पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू कॅल्क्युलेशन इंटेलिजंट स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅटचा फेस ओपन केला गेलाय. शॉर्ट थर्डमॅनला बीट करून गॅप मधून चेंडू निघून जातोय. डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर येणारा हा दर्जेदार पहिला चौकार. नजाकत दाखवली गेली या स्ट्रोक वरती. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं मात्र दर्शवलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय फलंदाज निखिल याच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळतोय. कारण क्लास आहे. फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमनंट. आणि तो क्लास पहिल्या चेंडूवरती दर्शवला गेलाय. कारण इतक्या लांबून आम्ही प्रवास करून आज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालोय आणि या क्रीडा नगरीमध्ये निश्चित स्वरूपाने आमचा बोलबाला राहील यात काही शंका नाही. हे मात्र दर्शवलं गेलंय. इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या चेंडूवरती 4 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. राज जैन गोलंदाजी मार्क वरती येत असताना यावेळेस गती कमी केली होती. चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जरूर गेलेत मात्र चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावा मिस टाइम स्ट्रोक वरती मिळालेला हा दर्जेदार चौकार. तर 2 चेंडूंवरती 2 चौकार येत असताना धावांची गती फलकावरती 8 धावा 8 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला. सरळ बॅटने चेंडूला खेळलं गेलं मैदानाच्या आतमध्ये आणि 4 धावेसहित संघाची धावसंख्या एकंदरीत फलकावरती पाहायला मिळते ती 8 धावा 8 रन्स. आणि इथे मात्र राज जैन याला मात्र विचार करावा लागेल. टप्पा अचूक ठेवावा लागेल. बॅटचं एज घेऊन मात्र चेंडू निघून जातोय. अक्षय सोनी कुठलीच चुकी करणार नाही. एष्ट्यांच्या पाठीमागे पहिल्या विकेटचं पतन होतंय. निखिल याच्या फिलीला पूर्ण विराम. फलंदाज बाद होतोय. कॉट बिहाइंडच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक 1.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशिष येतोय. क्रमांक 4 वरती 8 धावा फलकावरती 1 गडी बाद ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये. खूप सुंदर क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून फायनल डे आज आपल्याला पाहायला मिळतोय. एक गाव एक संकल्पना आज या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती फलकावरती 8 धावा 1 गडी बाद. दोन चेंडूंवरती 2 चौकार आले. तदनंतर कमबॅक कसं करावं हे मात्र दाखवून दिलं मैदानाच्या आतमध्ये. राज जैन कशासाठी ओळखला जातोय, एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय आणि विकेट प्राप्त करून देत असताना आपल्या गोलंदाजीवरती अप्रतिम वेगवान भन्नाट वेगाने हा चेंडू मात्र डिलिव्हर केला गेला होता. तर बॅट आधीच फिरवली गेली. ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू फळीचा काही समन्वय होत नाही. चेंडू शरीरावरती आदळला गेला आणि तत्पूर्वी निर्धाव चेंडूची सांगता होत असताना धावांची गती फलकावरती 8 धावा या फलकावरती पाहायला मिळते. 8 रन्स ऑन द बोर्ड या फलकावरती लावल्या गेल्यात आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. TCP लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह आपण स्मार्ट टीव्ही स्मार्टफोनवरती घर बसल्या मात्र पाहू शकतायत. आणखीन एक चांगला चेंडू 2 चौकार आल्यानंतर आपण पाहतोय 3 चेंडू ॲक्युरेट अचूक टप्प्यावरती सातत्याने राज जैनच्या माध्यमातून धावांची गती 8 धावा 1 गडी बाद ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होत असताना शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल पॉवर प्लेच्या या षटकातील. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये संमिश्र असं मात्र परफॉर्मन्स पाहायला मिळतंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पॅड वरती आदळला गेलाय. ऍब्सोल्युटली प्लम. फलंदाज बाद होतोय. परशुराम पाटीलचं बोट मात्र आकाशामध्ये उंचावलं गेलं आणि फलंदाज पायचीच्या माध्यमातून धक्का क्रमांक 2 पाहायला मिळतोय. फलंदाज आशिष बॅक टू द डगआउट. तीन चेंडूंना सामोरे जात असताना मात्र बिना खाता खोले असं मात्र म्हणावं लागेल. 0 धावांवरती डकचा शिकार झाले. धावांची गती 8 धावा 2 गडी बाद ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये ऍब्सोल्युटली प्लम आपण पाहू शकतोय साइड स्क्रीन वरती. न्यू बॅटर हर्ष येतोय मैदानाच्या आतमध्ये. चला क्षेत्रक्षेत्र सजवून घ्या. आदित्य शेट्टी गोलंदाजी मार्क वरती येत असताना आणखीन एक नामांकित खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आदित्य शेट्टी गोलंदाजी मार्क वरती. धावांची गती फलकावरती 8 धावा. ज्या पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार ठोठावले गेले होते तदनंतर धावा ह्या रोखल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये अचूक टप्प्यावरती भेदक मारा करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमच्या मुख्य सायन्स स्क्रीनवरती आपण पाहतोय दीपेश भोईर अर्थातच धावू. खूप चांगलं काम या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांकरिता पर्वणी आहे. जर सीमारेषेच्या पलीकडे जर झेल पकडला गेला प्रेक्षकाच्या माध्यमातून जो वाईट पडदा आहे त्याच्या पाठीमागे तर 500 500 रुपयाचं कॅश प्राइज पाहायला मिळते. A1 जोडी संकेत भोईर अँड दीपेश भोईर अर्थातच दावू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. या आपण दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेला आहे. आदित्य शेट्टी गोलंदाजी मार्क वरती येत असताना आणखीन एक लेफ्ट आर्म गोल्डन इरा गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. डावरे हाताने ओव्हर द विकेट येत असताना पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये जरूर पाहायला मिळाले. तत्पूर्वी चेंडू व्यवस्थितरित्या मिडलिंगला कनेक्ट झाला नव्हता. महेशच्या बॅटमधून मुकेशच्या बॅटमधून सिंगल येत असताना आणि धावांची गती फलकावरती 9 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ वगळता तदनंतर थोडंसं बॅकफुटला पाहायला मिळतोय. कोपरी ठाणे हा संघ मैदानाच्या आतमध्ये धाव फलकावरती 9 धावा. अविनाशजी भोईर आमच्या समवेत गुणलेखनाचा लेखाजोखा दर्शवण्याकरिता मात्र सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये इथे रिव्हर्स स्विच खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मोहात पडले गेलेत कारण या आधीच्या मॅच मध्ये काही जबरदस्त स्विचचे फटके आर्या 11 बोरिवली संघाने खेळले. तदनंतर सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाने खेळले. गोलंदाजी मार्क वरती पुनश्च एकदा आदित्य शेट्टी येत असताना धावांची गती एकंदरीत 9 धावा गडी बाद झाले. ते 2 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. पहिल्या दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालेला पाहायला मिळतोय. अप्रतिम ब्युटिफुल लेंथ अँड लाईन
सुंदर चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. टप्पा अचूक पाहायला मिळाला. तत्पूर्वी चेंडू निघून जातोय अक्षय सोनी याच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपाने धावांची गती फलकावरती एकंदरीत 9 धावा. चेंडू फेकून झालेत आदित्य शेट्टी याच्या हातखंडातून 3 आणि 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 1 धाव खर्च करत असताना मैदानाच्या आतमध्ये यावेळेस बॅटचं एज घेऊन मात्र चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज बाद होतोय जेलबादच्या माध्यमातून. फलंदाज बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना गुरु याच्या हातामध्ये हा चेंडू विसावला गेला. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3 पाहायला मिळतोय. धावांची गती 9 धावा या फलकावरती. चेंडू चेक केला जाणार नाही. फलंदाजांनी याची नोंद घ्या. षटकाराला चौकाराला तर मात्र चेंडू क्रॅक झाला तर निश्चित स्वरूपाने पंच पडताळणी करतील आणि तदनंतर चेंडू बदलला जाईल. आणि षटकार चौकार जरी ठोकला गेला तरी मात्र चेंडू चेक करायचा नाही. फलंदाजांना बॅटर्सना मी विनंती करतोय. ह्या नियमावली आहेत. जर तुम्हाला दुसरी धाव घ्यायची असेल तर दोन्ही एंडने तुम्हाला मात्र स्ट्राईक सोडावी लागेल. जर एक एंडने जर स्ट्राईक सोडले आणि दुसऱ्या एंडने बेल्स पाडल्या गेले तर ती धाव मान्य केली जाणार नाही. याची नोंद घ्या. अप्रतिम खोलवर चेंडू होता. सरळ बॅटने बी फॅक्टर मध्ये चेंडूला खेळलं गेलंय. एकदा वर्जित करत असताना धावांची गती फलकावरती 1 ने पुढे येत असताना 10 धावा. पहिल्या 2 चेंडूंवरती 8 धावा. नंतर आपण पाहिलं तर 9 चेंडूवरती फक्त 2 धावा आलेल्या आहेत. 3 महत्वपूर्ण गडी बाद झालेले आहेत. धावांची गती फलकावरती 10 धावा, 3 गडी बाद, 1.5 चेंडू फेकले गेलेत मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला चेंडूला वलवलं गेले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूला गॅदर करेपर्यंत 1 धाव अर्जित केले गेले आणि षटक क्रमांक 2 समाप्त झालेलं पाहायला मिळतंय. या आपण पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करणार आहोत. धावांची गती फलकावरती 11 धावा, 3 गडी बाद. तीन ऑफिशियली पंच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. परशुराम पाटील, विशाल नाईक अँड रुपेश मेस्त्री हे 3 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या स्मार्ट टीव्ही स्मार्ट फोनवरती आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकतायत. आणि टीसीपी लाईव्हची टीम मात्र सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. अजय भारद्वाज, विकास गोंड आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आकेश आपल्याला पाहायला मिळतोय आणि मोनिश सुद्धा आहेत. हे 2 कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीसीपी लाईव्ह म्हटलं तर महेंद्रजी भगत यांचं नाव पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतंय. खूप चांगलं काम टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. धावांची गती फलकावरती 2 षटकांच्या समाप्ती एखेरीस 11 धावा, 3 गडी बाद. नरसिंह नवगर संघ मात्र फ्रंटफुटला पाहायला मिळतंय. इथून मात्र धावा जमवाव्या लागतील. खरं या मैदानावरती कुठलीही धावसंख्या सेफ नाही. ज्या पद्धतीने आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाने काही जबरदस्त खेळ दाखवला. तर संध्याकाळच्या सत्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये 66 धावा चेस होतील अशा वाटल्या नव्हत्या मैदानाच्या आतमध्ये. मात्र शेवटच्या षटकामध्ये 19 धावांची आवश्यकता असताना 3 षटकार ठोठावले गेले आणि त्या धावा पूर्ण केल्या गेल्या. तर आल्या आल्या मात्र पहिल्या चेंडूवरती उदय पाटील जबरदस्त झेल टिपला गेला एसटीएनच्या पाठीमागे. फलंदाज बाद होतोय. मुकेश बॅक टू द डगआउट. अक्षय सोनीच्या हातामध्ये हा चेंडू विसावला गेलाय. कारण एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर्स. अनुभवाचे बोल दर्शवत असताना उदय पाटील उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील मास्टर क्रिकेटच्या माध्यमातून. कारण एक गाव एक संकल्पना आज समाप्त झाल्यानंतर उपसरपंच चषकाच्या माध्यमातून मास्टर क्रिकेट 2 दिवस आपण पाहणार आहोत या क्रीडा नगरीमध्ये. इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांचं बोट आकाशामध्ये. फलंदाज बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना अनिकेत याच्या खेळीला पूर्ण विराम.
दोन चेंडूवरती 2 गडी बाद केले गेलेत. 11 धावा 5 गडी बाद. नवीन बॅटर शशांक येतोय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त अप्रतिम आपण पाहतोय सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जर हॅट्रिक साध्य केली गेली उदय पाटीलच्या माध्यमातून तर 500 500 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतंय. एवन जोडी दीपेश भोईर दावू आणि संकेत भोईर यांच्या माध्यमातून महालक्ष्मी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आपण पाहतोय. अप्रतिम खोलवर चेंडू होता. सरळ बॅटने चेंडूला वलवलं गेले. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे राज जैन आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित करत असताना फेकी अचूक पाहायला मिळतंय. अक्षय सोनीचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने चेंडू कलेक्ट केले गेलेत मैदानाच्या आतमध्ये. आणि धावांची गती फलकावरती 12 धावा 12 रन्स 5 गडी बाद ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ज्या पद्धतीने स्पर्धा आपण पाहतोय अप्पा मैदान सुसज्ज असं मैदान पाहायला मिळतंय. सपाटीकरण खूप चांगल्या पद्धतीने आणि भुईर कुटुंबाचं हे मालकी आपल्याला मैदान पाहायला मिळतंय. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते. तत्पूर्वी चेंडू आणि फळीचा काही समन्वय होत नाही. चेंडू निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने. ज्या पद्धतीने आपण पाहतोय 12 धावा 5 गडी बाद. साहिल एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला शशांक पाहायला मिळतोय. 4 षटकांच्या सामन्यामध्ये निर्धावित 50 धावा तरी फलकावरती लावणं गरजेची गोष्ट होती. इथून धावा कमी प्रमाणामध्ये आलेत. यावेळेस मात्र जबरदस्त अप्रतिम खोलवर चेंडू होता. फर्निचर उद्ध्वस्त केलं गेलंय. फलंदाज बाद होतोय. आणखीन एक मोठा धक्का बसतोय. फलंदाज बॅक टू द डगआउट. चलो उत्तम संघाचा संघनायक आणि तसेच स्वाईश खारबाव संघाचा संघनायक आपण टॉस करण्याकरता यायचा आहे. साईश खारबाव संघाचा संघनायक आणि गॅविन उत्तन संघाचा संघनायक टॉस का बॉस करण्याकरता मात्र टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. नवीन फलंदाज चिन्मय येतोय मैदानाच्या आतमध्ये. कारण उदय पाटील आपल्याला पाहायला मिळतोय काही जबरदस्त अप्रतिम 3 गडी टिपले गेलेत उदय पाटीलच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने आपण पाहतोय की जबरदस्त खेळ साकारत असताना इन्फॉर्म आहेत. धावांची गती 12 धावा 6 गडी बाद. तर मी विनंती करतोय जो वाईट पडदा आहे त्याच्यावरती ज्या बॅट्स ठेवलेल्या आहेत त्या काढायच्या आहेत. नवगर संघाचे जे पाठीराखे आहेत त्यांना विनंती असेल. अप्रतिम खोलवर चेंडू होता. उदय पाटीलचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने आपण पाहतोय 3 धावा 2 धावा खर्च केल्या गेल्या आणि 3 गडी ज्याच्या माध्यमातून टिपले गेलेत. काही जबरदस्त 13 धावा फलकावरती 6 गडी बाद ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये कोपरी ठाणे या संघाची आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. तर ज्या पद्धतीने आपण पाहतोय उदय पाटील एक एक्सपिरियन्स आहे. मास्टर क्रिकेट जरी हाताळत असले तरी मात्र मैदानाच्या आतमध्ये यंग क्रिकेटच्या माध्यमातून सातत्याने भरपूर खेळाडूंना ज्याने घडवलेला आपण पाहतोय. नवगर संघाच्या माध्यमातून न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला चिन्मय तर दुसऱ्या बाजूला शशांक. दादू येतोय गोलंदाजी मार्क वरती. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन येत असताना पहिले 2 चेंडू जर वगळता आपण पाहतोय 16 चेंडू मध्ये फक्त 5 धावा जमवत्या आलेत कोपरी ठाणे या संघाला. सिंगल डबलला विसरले गेले. मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकार खेचण्याच्या प्रयत्नात राहिले गेले. यावेळेस ऑन साइडला चेंडूला वलवलं गेलंय. फ्लिकच्या फटक्यामध्ये कन्व्हर्ट केलं गेलं. तत्पूर्वी एक धाव अर्जित करत असताना धावांची गती फलकावरती पाहायला मिळते ती 14 धावा. इथून चेंडू आहेत ते 5 आणि 5 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याची जबाबदारी आपण पाहिलं तर शशांक वरती येऊन पोचली गेले मैदानाच्या आतमध्ये. इनसाइड आउटचा फटका. चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय वेगाने पुढे सरसावले गेलेत आणि तत्पूर्वी मात्र अक्षय पाटील याच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. फलंदाज बाद होतोय जेलबादच्या माध्यमातून. शशांक बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज न्यू बॅटर सागर येतोय मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती 14 धावा 7 गडी बाद झालेल्या आहेत.
या आम्ही विनंती करतोय खारबाव संघाचा संघनायक साईश खारबाव, संघाचा संघनायक आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्वरित आपला संघनायक आमच्या मुख्य मंचावरती पाठवून द्या. आणि गॅविन उत्तन संघाचा संघनायक, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा एज, चेंडू सरळ निघून येतोय दादू याच्या हातामध्ये. आणखीन एक मोठा धक्का बसतोय. फलंदाज चिन्मय बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना धाव फलकावरती धावा 14 पाहायला मिळत आहेत. 8 गडी बाद. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश येत असताना 14 धावा फलकावरती, 8 गडी बाद झालेले आहेत. 3.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या मुख्य मंचाच्या डाव्या बाजूला महिला मंडळाचं जेवण आपल्याला पाहायला मिळतंय. मांसाहारी आणि शाकाहारी पद्धतीचं जेवण आहे. ज्या कोणाला जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर स्वखर्चाने स्वादिष्ट असं जेवण पाहायला मिळतंय. अप्रतिम चेंडू अचूक होता. सरळ बॅटने चेंडूला वलवलं गेलं. तत्पूर्वी सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट येत असताना 2 धावा आणि धावांची गती फलकावरती 16 धावा, 8 गडी बाद. शेवटचे 2 चेंडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. उजव्या हाताने मारा करण्याकरिता सज्ज होतोय. यावेळेस मात्र सरळ बॅटने सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडूला मात्र फेकून दिलंय सरळ बॅटने. 6 धावा, यूज 6. आणि 6 धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती 22 धावा. चला जुना चेंडू द्या. बावीस धावा या फलकावरती. इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला. सुंदररीत्या चेंडूला वलवलं गेलं होतं. धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहायला मिळते. ती 22 धावा. शेवटचा चेंडू आहे या इनिंगचा. जर विचार केला गेला तर 2 चौकार 1 षटकार ठोठावले गेले आतापर्यंत. पुन्हा एकदा सुंदर वेगवान चेंडू दादूच्या हतकंडातून अक्षय पाटील पुढे सरसावले गेलेत. 1 धाव अर्जित करत असताना दुसऱ्या धावेसाठी वलाले डायरेक्ट हिटच्या प्रयत्नामध्ये होते. तत्पूर्वी 2 धावा तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात असताना मात्र 3 धावा ॲक्युरेट गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि धावांची गती फलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत 25 धावा आणि विजयाकरिता 26 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. चला या 2 संघनायकांना आम्ही विनंती करतोय. गॅविन उत्तन संघाचा संघनायक आणि श्वाईस कारभाव संघाच्या संघनायक आपण पाहतोय प्रणय पाटील येत असताना पाहायला मिळत आहेत. या आपण टॉस करणार आहोत आमच्या मुख्य मंचावरती. दर्शन पाटील अर्थातच भाई यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. उत्तन संघनायक आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्वरित या. गॅविन उत्तन
तर गॅविन उत्तन संघ जर उपस्थित झाला असेल तर त्वरित आम्ही नाणेफेकीचा कॉल करण्याकरता तुम्ही आमच्या मुख्य मंचावरती यायचं आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 2 पंच सज्ज झालेले आहेत. लक्ष आपण पाहिलं तर विजयाकरिता 26 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. चला 2 पंच मी विनंती करते विशाल नाईक आणि परशुराम पाटील त्वरित मैदानाचा ताबा घ्या, कारण वेळेची दिरंगाई होता कामा नये. 2 पंच सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सव्वीस धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. 2 पंच मंद मंद पावलाने मैदानाचा ताबा घेत असताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगली स्पर्धा, अप्रतिम आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. स्टँड उभारणी खूप चांगल्या पद्धतीने बसण्याची व्यवस्था प्रेक्षकांची करण्यात आलेली आहे. जी सजावट आपण पाहतोय श्री साई साऊंड्स लाईट यांच्या माध्यमातून विपिनजी भोईर आणि सोनू राव यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. हितेश राव अर्थातच सोनू यांच्या माध्यमातून ही सर्व सजावट आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 सलामीवीर बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. उदय पाटील एका बाजूला तर अक्षय सोनी, हे 2 बॅटर्स 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मला वाटलं नामकरण झालेलं आहे. जर 3 चेंडूंवरती 3 षटकार जर उदय पाटील याने ठोठावले तर A1 जोडी महालक्ष्मी एंटरप्राइजेसचे मालक आपण पाहतोय संकेत भोईर अँड दीपेश भोईर अर्थातच दाऊ यांच्या माध्यमातून 1000 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतंय. तर विराटजी पाटील यांच्या शुभ हस्ते जे लेजेंड क्रिकेटर आहेत आपण पाहतोय उद्याच्या दिवसामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. तर टॉस आपण पाहतोय झालेला आहे. प्रणय पाटील यांच्या माध्यमातून टॉस जिंकलेला आहे स्वाईश खारबाव. पहिला चेंडू अप्रतिम पाहायला मिळतोय. टप्पा अचूक अनिकेतच्या माध्यमातून पहिला चेंडू निर्धाव हाताळला गेलाय. अक्षय सोनी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला उदय पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि आपली प्रवेश शुल्क जे आहे ते मात्र जमा करावायचं आहे. टॉस झालेल्या सर्व संघांना मी विनंती करतोय. ऑन साइडला सुंदररित्या चेंडूला वळवलं गेलं. डीप मध्ये सागर आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम पैकी 2 धावा आणि धावांची गती 2 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस 2 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 रन्स ऑन द बोर्ड. माफकाचं आव्हान फलकावरती लावलं गेलंय 26 धावांचं. अक्षय सोनी स्ट्राईकला पाहायला मिळतोय. एक हार्ड हिटर बॅटर्स म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अप्रतिम वेगवान चेंडू होता. बॅटचं ब्लेड ओपन जरूर केलं गेलं होतं. तत्पूर्वी चेंडू शॉट थर्डमॅनला निघून जातोय. 1 धाव आणि 1 धावी सहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती. एकंदरीत 3 रन्स 3 धावा उदय पाटील साठी संधी आहे. 3 चेंडूवरती जर 3 कणखर स्ट्रोक पाहायला मिळाले, 3 षटकार ठोठावले तर संकेत भोईर आणि दीपेश भोईर दाऊ यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज लावलं गेलंय. ऊर्जा देण्याचं काम करत आहेत. पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय खेळाडूंना प्रेक्षकांना ऊर्जा देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेग बायचे संकेत पंचांच्या माध्यमातून धावांची गती फलकावरती पाहायला मिळते ती 4 धावा. 4 रन्स 4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली गोलंदाजी. 4 चेंडूमध्ये 4 धावा अनिकेत पाहायला मिळत आहेत. अप्रतिम इनसाइड आउटचा फटका. चेंडू हवेत आहे आणि तितकाच चांगला झेल जजमेंट सेट टिपला जातोय.
क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून गुड कॅच ऑफ द क्वालिटी, फलंदाज बाद. अप्रतिम सुरेख फटका इंटू द गॅप मध्ये जलद गतीने चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावा चौकार आणि 4 धावे सहित संघाची धावसंख्या फलकावरती 8 धावा. आता चेंडू आहेत ते 18 आणि 18 चेंडू मध्ये 18 धावा. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर्स आपण पाहतोय. एका बाजूला सनी येतोय मैदानाच्या आतमध्ये. उन्हाचा तडका वाढला गेलाय दुपारच्या या सत्रामध्ये. ज्या पद्धतीने आपण पाहतोय सनी मैदानाच्या आतमध्ये येत असताना तर बॉल चेक केला जाणार नाही. ज्या पद्धतीने आपण पाहतोय पंचांच्या निदर्शनात आलं की बॉल क्रॅक झालाय, चेंडू क्रॅक झालाय, तर मात्र बदलला जाईल. नवीन गोलंदाजी मार्क वरती न्यू बॉलर साहिल येतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होत असताना धाव फलकावरती 8 धावा, 1 गडी बाद. इथून विकेट प्राप्त करावे लागतील रेग्युलर इंटरव्हल वरती, कारण रन बॉल आहे. 18 चेंडू 18 धावा हे समीकरण येऊन पोहोचले गेले मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून उपसरपंच चषक 2022चा हा सोहळा तुम्हा सर्वांना अनुभवायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल, कारण दूरवरचा प्रवास आपल्याला पाहायला मिळाला ठाणे कोपरी या संघाचा. आणि थोडासा खेळ मात्र निराशाजनक प्रथमतः फलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. इथून गोलंदाजी चांगली केली तर निश्चित स्वरूपाने रोखण्याचं काम केलं जाऊ शकते. ऑन साइडला चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि तिथे सनी याचा झेल सहजरित्या टिपला गेलाय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. फलंदाज बाद होतोय झेलबादच्या माध्यमातून. धक्का क्रमांक 2 नरसिंह नवगर या संघाला. न्यू बॅटर सतीश येत असताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक 4 वरती 8 धावा फलकावरती आहेत. उदय पाटीलच्या बॅटमधून एक चौकार ठोठावला गेलाय. आतापर्यंत 8 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. मगाशी उल्लेख केला डॉट चेंडू आणि विकेट फॅक्टर भरपूर मायने राखतील जर या सामन्यामध्ये विजयाच्या दिशेने आगेकूच करायचे असेल तर. सुंदर फटका अप्रतिम इनसाइड आउटच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं गेलं. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव सहजरित्या आणि 1 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती 9 धावा, 9 रन्स. या नंतर सामना आपण पाहणार आहोत बिग फाईट, बिग बॅटल. एक आपण पाहिलं तर भिवंडी परिसरातील नावाजलेला संघ साईश खारबाव, एका बाजूला प्रणय पाटील अँड कंपनी, सूरज पाटील, प्रणय पाटील सारखे दिग्गज कलाकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला भाईंदर नगरीतील एक नामवंत संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते गॅविन उत्तन. हा संघ मात्र 2 आत करणारा आहे. 9 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये. चालू सामन्यामध्ये ऑन साइडला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं, ग्लान्स केला गेला. 1 धाव अर्जित केलं गेलं. डीपमधून क्षेत्ररक्षक अनिकेत पुढे सरसावला गेला. तत्पूर्वी 1 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती दुहेरी अंकामध्ये जाऊन पोचली जाते 10 धावा.
चेंडू फेकून झाले ते 3 आतापर्यंत या षटकामध्ये. 10 धावा फलकावरती आहेत. 15 चेंडू आणि 16 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळते. रन बॉल गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. साहिलने चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आतापर्यंत हाताळले गेले. अप्रतिम चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, ब्युटिफुल डिलिव्हरी, टप्पा अचूक पाहायला मिळाला. तत्पूर्वी चेंडू निघून जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने. धावांची गती फलकावरती 10 धावा 2 गडी बाद ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 चेंडूंचा अजूनही सामना या षटकामध्ये बाकी आहे. गोलंदाजी मार्क वरती. इथून विजय पाटीलचे विकेट भरपूर मायने राखेल ज्या पद्धतीने आपण पाहतोय. या वेळेस मात्र ऑन साइडला शॉर्ट अँड पुलचा फटका. पुल पॉवरफुल, सक्सेसफुल अँड वंडरफुल पॉवर जनरेट केली गेली होती. चेंडूला मात्र फेकून दिलंय. 6 धावा, ह्यूज 6. सहा धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 16 धावा 2 गडी बाद ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती शेवटचा चेंडू असेल विजयाकरिता. 13 चेंडू आणि आता मात्र 10 धावांची आवश्यकता. हे समीकरण पाहायला मिळते. सुंदर चेंडू, अप्रतिम टप्पा अचूक पाहायला मिळाला. कमबॅक कसं करावं हे मात्र दर्शवलं गेलंय. मैदानाच्या आतमध्ये 2 षटक समाप्त झाले. 16 धावा 2 गडी बाद. चेंडू आहेत ते 12 चेंडू 10 धावा. चला पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावायची आहे. दक्ष भोईर आणि आदित्य हे 2 आपण पाहतोय पाण्याची व्यवस्था करत असताना. चला क्षेत्ररक्षक सजवून घ्या. ड्रिंक्स ट्रॉली बाहेर घेऊन यायचा आहे. दक्ष भोईर यांना विनंती असेल. 16 धावा फलकावरती 2 गडी बाद फलकावरती पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू 10 धावा हे सामन्याचं समीकरण येऊन पोचले गेले मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. हर्ष येत असताना 2 फलंदाज 2 बॅटर्स. एका बाजूला सतीश पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला उदय पाटीलने एक चौकार एक षटका ठोठावलाय मैदानाच्या आतमध्ये. आणि आपल्या संघासाठी मस्ट नेडेड ज्या धावा आहेत त्याच्या बॅट मधून आलेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला सामना स्टार्ट करायचा आहे. मी विनंती करतोय. धाव फलकावरती 16 धावा 2 गडी बाद 12 चेंडू 10 धावा हे समीकरण. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. साहिल, हर्ष येतोय. 12 चेंडू 10 धावा हे समीकरण येऊन पोचले गेले मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती येत असताना इथून मात्र विकेट फॅक्टर हे भरपूर महत्वाचं असेल. या वेळेस बॅटचं ब्लेड ओपन केलं गेलंय. डीप थर्ड मॅनला कोणी क्षेत्ररक्षक नाही. चेंडू अगदी निघून जातोय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, चौकार. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. इंटेलिजंट क्रिकेट रिस्क घेतली होती मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सतीश याने आणि त्यामध्ये सक्सेसफुल ठरला गेलाय. धावांची गती 20 धावा. इथून चेंडू आहेत ते 11 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. हे समीकरण येऊन पोहोचले गेले मैदानाच्या आतमध्ये.
गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय गोलंदाज. मोठा फटका पुनश्च एकदा खेळत असताना बॅटचं ब्लेड व्यवस्थितरित्या अगोदर बंद झालं असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही. लेग बाईटचे संकेत पंचांच्या माध्यमातून धावांची गती फलकावरती 21 धावा, 5 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज हर्ष गोलंदाज सज्ज होतोय. मोठा फटका सरळ बॅटने चेंडूला बलवला गेलाय. वन बाउंड चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावा, चौकार. इथून मात्र आता स्कोर इज अ लेवल. धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते 1 धावेची. 25 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अप्रतिम सरळ बॅटने खेळलं गेलंय, एकदा वर्जित केलं गेलंय आणि इथे मात्र सामना विजयी ठरला जातोय. संघ आपण पाहतोय नरसिंह नवघर पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. अभिनंदन आणि हार्ड लक. ठाणे कोपरी आपण आलात, चांगला खेळ दाखवला, तुमचंही कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने. तर विजयी संघ आपण पाहतोय नरसिंह नवघर पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. अभिनंदन. नरसिंह नवघर संघ आदित्य शेट्टी अँड कंपनी आपण शेक हँड करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये एक लाईनअप मध्ये उतरायचा आहे. मिलिंद भोईराज भरपूर बिझी आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहतोय सकाळच्या 17 पासून. तर मॅन ऑफ द